पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संवाद आणि चहापानाचा कार्यक्रम आहे। हे सगळे जण पंतप्रधान मोदींच्या घरी जेवण करून तिथून पुढे मुंबईच्या दिशेने जायला निघतील। आता साधारणपणे 10:30 ची वेळ आहे। हे सगळे जण 11:15 वाजेपर्यंत पंतप्रधान मोदींच्या घरी पोहोचतील। तिथून 11 वाजल्यापासून ते जवळपास 2 वाजेपर्यंत हे सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी थांबतील आणि तिथून पुढे 2 वाजता हे सगळे जण मुंबईच्या दिशेने जायला निघणार आहेत। मुंबईला जाणारी फ्लाइट ही 4 वाजता मुंबईत पोहोचेल अशी माहिती आहे आणि त्यानंतर मग तिथून हे सगळे खेळाडू हे पुढे जाऊन मुंबईमध्ये रोड शो करणार आहेत। आता आपण पाहतोय की मोठा उत्साह हा चाहत्यांमध्ये ITC मौर्य या हॉटेल बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळतोय। अनेक क्रिकेट फॅन्स हे एक झलक आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी करून इथे उभे आहेत आणि ITC मौर्य या हॉटेलला देखील आज वेगळा साथ चढला होता, कारण चॅम्पियन्सचं स्वागत करण्यासाठी हे हॉटेल सज्ज झालं होतं। हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी, हॉटेलमधील सगळ्या स्टाफनी, BCCI कडून जी व्यवस्था करण्यात आली होती त्या सगळ्यांनी या खेळाडूंसाठी केक कापलेला आहे, या खेळाडूंचं स्वागत केलेलं आहे। हे सगळे जण आता फ्रेश अप होऊन पुढे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत। आता आपण पाहू शकतो की हे सगळे खेळाडू सोमेश, अगदी काही क्षणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या टीम इंडियाची भेट होणार आहे। पण जर बघायचं झालं तर गुजरातला ज्यावेळेला 50 षटकांचा वर्ल्ड कप झालेला होता आणि टीम इंडियाला त्या सामन्यामध्ये हार पत्करावी लागली होती, त्यावेळेला सुद्धा ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन मोदींनी त्यांचं सांत्वन केलं होतं आणि त्यानंतर आता T20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडिया ही विश्वविजेती होऊन भारतामध्ये आलेली आहे, तो विश्वचषक घेऊन आलेली आहे। त्यामुळे ज्यावेळेला हे विश्वचषक जिंकला तेव्हा देखील मोदींनी टीम इंडियाला शाबासकी दिली, सांत्वन ते शाबासकी। त्यामुळे आजची होणारी ही भेट नक्कीच वेगळी असणार आहे। नक्कीच दीपक, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे ज्यावेळी प्रत्येक सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये हरली होती, त्यानंतर प्रचंड दुःख हे सगळ्या भारतीयांना झालं होतं। भारतातील अनेक क्रिकेट चाहते त्या दिवशी दुःखी झाले होते, नाराज झाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन त्यावेळी या सगळ्या क्रिकेटपटूंचं सांत्वन केलं होतं। विशेषतः राहुल द्रविड यांचं सुद्धा सांत्वन केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि त्यानंतर आता हा विश्वचषक टीम इंडियाने जिंकलेला आहे। विशेष म्हणजे गेल्या 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एखादा विश्वचषक हा भारताकडे येतोय, त्यामुळे हा उत्साह अभूतपूर्व आहे, हा उत्साह अतुलनीय आहे आणि हा उत्साह कदाचित असा उत्साह पुन्हा पुन्हा क्रिकेट चाहत्यांमध्ये दिसावा यासाठीच्या शुभेच्छा घेऊन हे सगळे क्रिकेटपटू पुन्हा एकदा मैदानात जातील असं दिसतंय। सध्या हे सगळे जण हॉटेलमधून बाहेर पडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाच्या दिशेने जाणार आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने इथे बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो खेळाडू बाहेर पडतायत हॉटेलमधून आणि